धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि साऊ फाउंडेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या महिला मेळाव्यात महिलांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, लघु उद्योग, महिला हक्क, बालविवाह प्रतिबंध आणि स्वावलंबन या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले। चूल आणि मूलच्या चौकटी पलीकडे जाऊन महिलांनी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम होण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी जे आहे महिलांविषयी जनजागृती करण्यासाठी जे आहे प्रशासकीय मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मॅडम, काय एकंदरीत महिलांनी तुम्ही या ठिकाणी आज महिलांनी सक्षमीकरण प्रोग्राम आहे। महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं किती गरजेचं आहे, प्रत्येक व्यक्तीची माहिती त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं किंवा त्या स्वतः त्या महिलेपर्यंत पोहोचणं किती महत्वाचं आहे। कायद्याचं ज्ञान, तिला कायद्याची माहिती महत्वाची आहे पर्यंत जाणं। आज तिला ती माहिती माहित नसल्यामुळे ती सगळ्या घटकांपासून वंचित आहे। कुठल्या योजनेचा लाभ भेटत नाही, कुठल्या कायद्याची माहिती नसल्यामुळे तिला न्यायासाठी लढता येत नाहीये। तर ह्या सगळ्या गोष्टींची आजचा झालेला प्रोग्राम आहे तो महिला उपयोग ते कुठेतरी महिलांविषयी जनजागृती कुठेतरी कमतरता दिसते, यासाठी महिलांना काय आवाहन करणार? महिलांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे। घरात बसून तुम्हाला सगळ्या माहिती भेटणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर काय केलेलं आहे, काय गोष्टी कुठे, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी माहिती भेटते, काही ठिकाणी बरेच प्रोग्राम होतात तिथे पैसे देऊन माहिती दिली जाते, पण तिथं फुकट माहिती दिली जाते, पण महिला बाहेर यायलाच तयार नाहीये। तर महिलांनी बाहेर खूप गरजेचं आहे यासाठी। साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य जे त्या अनुषंगाने काम करते आणि निस्वार्थपणे सेवा करणारी देशातली, राज्यातली पहिली संस्था आहे। तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आमच्या समितीचे कार्यकर्ते नेमले जातात। कुठलाही मोबदला, कुठल्या अपेक्षा न बाळगता जे काही त्यांच्या वैयक्तिक अडचणी, शासकीय पेन्शन योजना असतील, इतर जे काही वारसा हक्क असतील, याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्याची ही आमची समिती सर्व खेडोपाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आहे। अशा पद्धतीने जे आहे समितीच्या माध्यमातून जे आहे एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं, ज्यांनी हा मेळावा जे आहे, छोटासा मेळावा जे आहे महिलांच्या माध्यमातून घडून आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जे आहे समाज उपयोगी करा महिलांविषयी करत असतात। काय एकंदरीत सामाजिक सेवा तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते? मला माझ्या नळदुर्ग शहराच्या महिला, लाभार्थी महिला, काही महिला आहेत त्यांना कुठलाही उद्योग नाही, ना कुठला बिझनेस नाही, ना कुठलाही तळमळीने महिला माझ्या तळमळ करतात। म्हणून मला आज त्यांचा घडवावा असं वाटते की त्या महिलांना पुढे न्यावं, त्या महिलांना कुठला तरी उद्योग चालू करून द्यावं, स्वतःच्या पायावर उभे राहावं आणि माझ्या नळदुर्ग शहरामध्ये महिलाही असे काहीतरी करून दाखवावं ही माझी क्षमता आहे। आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।